कृपा किरण नाईक. मला खूप सुंदर वाटतंय, खूप कृतकृत्य झाल्यासारखं वाटतंय. कारण दगडूशेठ मंदिर गणपती मंदिर हलवाई ट्रस्ट तर यांनी इतकं सुंदर नियोजन स्वराभिषेक या कार्यक्रमाचं केलं आहे. आणि या निमित्ताने प्रत्येक कलाकाराला आता दर चतुर्थीला सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी 3 ते 4:30 या वेळेत बाप्पासमोर आपली कला सादर करता येते आहे. हे प्रत्येक कलाकाराचं खरंच महत्भाग्य आहे असं मला वाटतं. आणि त्यासाठी मी सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानते आणि झालेली सेवा गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करते. नमस्कार. एको अहम बहुश्याम, तत्व एक, आणि मग ते विविध रूपाने नटतं. पण न्यूमरॉलॉजिकल ऑर्डरप्रमाणे एकाचे 2, 2चे 3 असा प्रकार आहे तो. तर एक गुरुतत्व स्थूलामध्ये गुरु आणि शिष्य या जोडीने नटतं. याला अध्यात्मामध्ये नरनारायणाची जोडी म्हणतात. तर आज चतुर्थीच्या दिवशी जवळजवळ मी याला गाभाराच म्हणतो. तर गाभाऱ्यामध्ये बसून तो साक्षीभावामधनं पाहणारा, न दिसणारा पण मूर्तीमधनं साकार झालेला, त्याच्या साक्षीमध्ये ह्या मंडपामध्ये एक गुरुशिष्य जी परंपरा आजच्या काळामध्ये फक्त संगीत आणि नृत्य या 2 क्षेत्रात तरी जी अजून जी टिकून आहे, ती परंपरा, त्या परंपरेचा सुंदर आविष्कार इथं घडत होता. आणि त्या सोहळ्याचा फक्त साक्षीभावातून मी आनंद लुटला आणि काय सांगू. आणि हे सगळं दगडूशेठ आणि त्यांचे संपूर्ण इतके वर्ष त्याचे गण आहेत हे सगळे. सो माझ्याकरता गणगणागणात बोते हा जोक नाही आहे. तुम्ही सगळे गण आहात आणि तुमच्या माध्यमातूनच हा गणांचा ईश काम करतो. आणि हे त्याचं कार्य एवढे वर्ष चाललं आहे. आणि अशा तऱ्हेची एक वेगळी घटना आज घडली आणि ती मला बघायचं सौभाग्य मिळालं. धन्य हो, धन्य ते तुम्ही सगळे गणेशाचे गण. धन्यवाद.